हा आहे एंगेजमेंट प्रिपरेशन व्लॉग आणि आज आम्ही आलोय मेनू आणि व्हेन्यू डिसाईड करायला. ऍक्च्युली मी अजून लोकेशन्स पाहिले होते पण हा मला बेटर वाटला बिकॉज आमचं फॅमिली फंक्शन होतं, जास्त लोक इन्व्हायटेड नव्हते. बेसिकली हे एक हॉटेल आहे पहिलं तर, आणि त्यांचं लॉन आणि हॉल सुद्धा आहे इकडे. मी आधी बघितले वगैरे सगळं, मग पप्पांना फायनल मी दाखवायला घेऊन आली होती. आपल्या बेटामध्ये गोल्डन करी म्हणून हे लॉन आहे इकडे पाठीमागे किती लॉन, आणि हे हॉटेलचंच हॉल आहे. सो आमचा कार्यक्रम दुपारचा असल्यामुळे आम्ही हॉल बुक करतो लॉनने. पण लॉन पण मस्त आहे जर तुम्हाला करायचं असेल इकडे तर. त्यानंतर आम्ही बसून मेनू वगैरे डिसाईड केला होता आणि टेस्टिंगसाठी पण ते बोलले आजच करून घेऊयात, म्हणजे फायनल एकदाच झालं की सगळ्या गोष्टी पटपट होतील. मला पर्सनली हे हॉटेल खूप जास्त आवडतं. मी कधी पण माझं बर्थडे पार्टी असू दे, शॉपचा कोणता इव्हेंट असू दे इकडेच करते. त्यामुळे मी म्हटलं की एंगेजमेंटसाठी ही प्लेस एकदम ओके आहे. आवडलं पप्पा तुम्हाला? काय आवडलं, लॉन का हॉल? ओके बस आता इथं. आणि गाईज आता आम्ही आलोय टेस्टिंगला, जे फूड आपण एंगेजमेंटच्या दिवशी ठेवणार आहोत खायला. मेनू सगळं फायनल झालंय. केक वगैरे जे आहे, बाकीच्या गोष्टी, वरमाला, आउटफिट्स आणि बाकीचं ऑलमोस्ट सगळं झालंय. थोड्याफार ज्या गोष्टी राहिल्यात त्या पण होतील लवकरच. सो आता आम्ही निघालोय घरी, म्हणजे पप्पा घरी निघालेत आणि मी शॉपमध्ये निघाली. आता इथं तंबाखू खायची काय गरज आहे का? मम्मीला नाव सांग का तुमचं? पप्पा काय चाललंय? लय जास्त नका टाकू पप्पा माती. एवढी जास्त नका टाकू. उचलणार का मला रोज ती बाहेर आत ठेवायला? मग ती घालणार आहे का खरं वरचा ब्लाऊज? आणि आता आम्ही आलोय पार्लर मध्ये. मम्मीचा आयब्रो सुरू आहे इकडे, त्याच्यानंतर माझं. कसं सांगते आमची मम्मी पण अशीच करते. काय नाही आता आजकाल चाललंय. अरे जिसको जो बोलना है बोलने दो है ना. कोण विचार करते? वरमय आहे करून पूर्णच का नाही है ना सुप्रिया दीदी. वरमय आहे म्हटल्यावर केलं पाहिजे. हो एवढं काय केलं आणि वेगळं काय करते का? नवरीची आई म्हटल्यावर. या असं नाही असते एखाद्याच्या हातानं असं करूया. एकच ते पण चांगले करू स्वभावाचे. एकच मिनिट. आणि गाईज आयब्रो झालेले आहेत. आता तोंडाचा नक्षा थोडा सुधारलाय माझ्या. आणि मम्मीचे पण आयब्रो केले. आणि आता मी निघाली आहे मम्मीला घरी सोडायला. बाकीची सगळी कामं झाली आणि मेहंदी आर्टिस्ट सुद्धा येणार आहे थोड्या वेळानंतर मेहंदी काढायला. सो कंटिन्यू करा तुम्ही. तू काय बोलणार? काय तर बोल ना. आता इकडे दाखवू नाही शकत. त्या लगेच पळून जाणार. मग मला नको दाखवू. तर ओके, सो तुम्ही स्टुडिओवरून ओळखलंच असेल विटातल्या काही लेडीजने. मी आली आहे सुप्रियाज मेकओव्हरमध्ये आणि आम्ही नेहमीच इकडे आयब्रोला क्लीनअपला वगैरे मी येत असते. सो मला पर्सनली हे खूप आवडतं. आणि आता आला दिसला आता काढ म्हणायचं नाही. काय थँक्यू म्हणायचं नाही. आला तुम्ही आता दिसला, मी कट नाही करणार. ओके, सो तुम्ही नक्की या. खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. आणि बोलत नाही आता मगापासून कंटिन्यू तुम्हाला हसताना आवाज येत असणार आहे. त्याच्या नादात तुम्हाला समजणारच नाही कधी आयब्रो झालं, कधी क्लीनअप झालं, कधी फेशियल झालं. काहीच समजणार नाही, दुखणार नाही, पेन होणार नाही, काहीच नाही. तर पर्सनली मला एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि तुम्ही स्टुडिओ पण बघू शकता, सुंदर आहे. बसल्यावर एकदम मस्त वाईब येते. सो नक्की व्हिजिट करा. कुठं आहे ऍड्रेस सांगा, तिकडनंच का दाखवू? बापट हॉस्पिटल तू सांग की. कराड रोडला बापट हॉस्पिटल. आणि काय आहे तुझ्याजवळ? मारुती मंदिरा शेजारी. हा, मारुती मंदिराच्या शेजारी आहे. नक्की व्हिजिट करा. थँक्यू. आणि गाईज आता मी आले साडी इस्त्रीला टाकायला.
अंधारात एवढा रात्रीच किती वाजले? माझं पण बघण्याला येत नाही त्यामुळे मी तोंडाला हात लावलाय. असं काय कांड केलायस? किती वाजले तुझं? 12 वाजून 5 मिनिटं झाले 15 मिनिटं. 12 वाजून गेले तर आत्ता मेहंदी झाली. हातावर दिसत नाही माहितीये. आणि आत्ता मेहंदी आर्टिस्ट निघाली. बाय बाय, थँक्यू. कडे काढ. गाईज आम्ही आज खूप लवकर निघालोय शॉपमध्ये, कारण उद्या आहे एंगेजमेंट आणि बरीचशी कामं राहिलेली आहेत ती आम्ही आज कंप्लीट करणार आहोत. सो तुम्ही कंटिन्यू करा. दिवसभर काम काम आणि फक्त काम चालू आहे. आता आम्ही स्टुडिओवरून आलोय फोटोशूट करून आणि शॉपमध्ये बघा कशी गर्दी जमली सगळेजण आहेत. मग मी शॉपमध्ये गेले. दिवसभर कस्टमरचे फोटोशूट, मेकअप आणि बरीचशी कामं सुरू होती. काय पाटील, कशाला आलाय दुकानात? आणि गायस काल रात्री माझ्या हातावर मेहंदी काढली नव्हती म्हणून दीदी आज परत आली आहे आणि माझी मेहंदी सुरू आहे. दिवसभर शूट झाले, कस्टमर झाले, मॅटर्निटीचे पॅकेजेस, ॲड शूट आणि बरंच काय काय केल्यानंतर फायनली मी मेहंदी काढायला शांतपणे बसली आहे. आणि आता मोबाईलमधलं चार्जिंग पण संपलंय त्यामुळे काहीच काम नाही मला. आणि इकडं केतकी पण आहे. केतकी तू कधी काढणार मेहंदी? केतकी रात्री तिची ती काढणार आहे मेहंदी. उद्या एंगेजमेंट आहे. आर यू एक्सायटेड? माझा ब्लॉग असा उन्हाळ्यात पाऊस पडल्यासारखा. कधी आठवण होईल तर आम्ही चालू करते कधी पण, आणि कंटिन्यू पण करायचं माझ्या लक्षात राहत नाही. मधनच चालू करते, मधनच बंद करते. समजून घ्या, नवीन नवीन आहे म्हणजे आहे जुनी, पण ब्लॉग करणं सारखं सारखं होत नाही ना, त्यामुळे थोडंसं असं होतं माझं. पण आता मी प्रयत्न करणार आहे कंटिन्यू करायचा. काय म्हणणं आहे तुझं ह्याच्यावर? असं तुम्ही आधी पण म्हणलं होतं. नाही बरोबर आहे. तिला माहिती आहे काय म्हणते. त्या दिवशी पण केलं तर सकाळी पहाटे येऊन चालू आणि काय पडलाच नाही तो ब्लॉग पण. आणि प्रत्येक वेळी मी म्हणते ब्लॉग करताना की हा तर मी नक्की टाकणार आहे, पडला तर खरं, टाकला तर खरं, एडिट केला तर खरं, आणि ते ब्लॉग येतच नाही. सो सॅड ना. आणि महिन्यानंतर 2 महिन्यानंतर माझे ब्लॉग येतात. मला जास्त हात भरून मेहंदी नको आहे म्हणून मी ही वाली डिझाईन चूज केली आहे आणि तिनं ॲक्युरेट काढली आहे जशी मला हवी होती तशी. तेवढीच सोबर, कमी. मेहंदी दाखव, मेहंदी दाखव. थांब थांब छोकू, फ्रंट कॅमेरा कर. मेहंदी दाखव. वाव सुपर. शोनानं मेहंदी काढली. शोनानं मेहंदी काढली. वाव. पाचूला सांग, सुपर आहे सांग पाचूला. तू पण सुपर आहे. नाही माहिती का नवरीला नाही. हा ग्रीन तरी घेतलं पाहिजे. हा हा कलर वाला उचकायचा मी ह्या वाला घेतला. कुठलं बँगल? काश्मीरी बँगल. आणि गाय दीदीला जीवाला पाहिजे होतं त्याचा एकच सेट आहे, तिला 2 पाहिजे होते, 2 नाही भेटलं. तुझी मेहंदी रिव्हील झाली आत्ताच. टाकू नको ना व्लॉग नंतर येणार आहे ग दीदी. आणि आम्ही तसल्याच अजून शोधायला निघालोय बँगल. आणि गायज आम्ही इकडे आलो ते खूप सारे आहेत, इकडं पण आहेत. सी ते नको. आणि आता आम्ही घ्यायला आलोय वरमाला, म्हणजे फायनल करायला. उद्या घेऊ ना.
आणि आम्ही आलो आता शॉप मध्ये. इकडं ते रुकवतचं सामान वगैरे सगळं द्यायचं, त्यांनी आधीच आणून ठेवलंय इकडं. आणि गाईज आता आम्ही आलोय घरी आणि उद्या आहे एंगेजमेंट. सो आजसाठी एवढंच. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.